विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची, विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची, झेप आपल्या एकीची, झेप आपल्या एकीची, महाराष्ट्राच्या प्रगतीची, ही वाट सहकाराची समृद्ध भारताची, ही वाट सहकाराची समृद्ध भारताची. नमस्कार, मी मधुकर बोडके, संस्थापक अध्यक्ष सहकार मंच फाउंडेशन. सहकार मंच फाउंडेशन वरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण ह्या ठिकाणी विषय घेणार आहोत सहकार मंच फाउंडेशन ह्या ट्रेनिंग ॲप बद्दल. मित्रांनो, प्रथम आपण ही संस्था समजून घेऊ. ही संस्था जी आहे, या संस्थेचं नाव आहे मानद सहकार मंच समृद्धी फाउंडेशन तथा सहकार मंच फाउंडेशन. सहकार मंच फाउंडेशन ही संस्था एकूण 5 अभियानामध्ये काम करते. पहिलं अभियान आहे डीजी सहकार प्रशिक्षण अभियान, दुसरं अभियान आहे सहकार फॉर यूथ अभियान, तिसरं अभियान आहे महिला सक्षमीकरण अभियान, चौथं अभियान आहे माझी वसुंधरा अभियान आणि 5वं अभियान आहे बियादान अभियान. ह्या 5 अभियानाचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल मुख्यतः ही संस्था सहकार क्षेत्र व पर्यावरणासाठी काम करते. सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना पहिलं जे अभियान आहे डीजी सहकार प्रशिक्षण अभियान, ह्या अभियाना अंतर्गत ह्या संस्थेने सहकार क्षेत्रातील प्रत्येक घटकासाठी प्रशिक्षण देण्याचा मानस ठेवलेला आहे. मग त्या ठिकाणी ह्या संस्थेने एकूण 10 कोर्सेस डिझाईन केलेले आहेत आणि मग हे प्रशिक्षणाचे कोर्सेस तुम्हाला जर घ्यायचे असतील तर त्या ठिकाणी सहकार मंच फाउंडेशन हे ॲप डाउनलोड करावं लागतं. हे ॲप डाउनलोड करत असताना तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन हे ॲप डाउनलोड करू शकता. दुसरा जो विषय आहे 8108150543 ह्या मोबाईल नंबरला मिस कॉल देऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला लिंक प्राप्त होते, ती लिंक तुम्ही त्या ठिकाणी सर्च करून हे ॲप डाउनलोड करू शकता. हे ॲप कशा पद्धतीने काम करतं ह्या संदर्भामध्ये आपण थोडक्यात पाहू. मित्रांनो, हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला 10 प्रकारचे कोर्सेस त्या ठिकाणी डिझाईन केलेले दिसतील. मग तुमच्या अपेक्षेप्रमाणे, तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तो कोर्स तुम्ही त्या ठिकाणी बाय करू शकता. हा कोर्स एकदा तुम्ही बाय केला तर तुम्हाला तातडीने त्या ठिकाणी फी भरल्याची पावती PDF फॉर्मॅटमध्ये उपलब्ध होते. तुम्ही डाउनलोड करून त्या PDFची प्रिंटआउट काढू शकता आणि आपल्या माहितीसाठी ठेवू शकता. मित्रांनो, तुम्ही ह्या ॲपमध्ये प्रशिक्षण घेत असताना तुम्हाला ज्या प्रशिक्षणासाठी तुम्ही ऍडमिशन त्या ठिकाणी घेतलेलं आहे ते प्रशिक्षण ज्यावेळेस उपलब्ध राहील त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल. ह्या नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला दिनांक आणि वेळ त्या ठिकाणी माहिती होईल. मग त्या वेळेमध्ये तुम्ही तुमचा निवड केलेला कोर्स तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता. मित्रांनो, जर तुम्हाला त्या वेळेमध्ये हे प्रशिक्षण घेता आलं नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या पोर्टलवरती प्रशिक्षण झालेला जो व्हिडिओ आहे तो ऑटोमेटेड त्या ठिकाणी अपलोड झालेला दिसेल. मग तुम्ही कधीही तो व्हिडिओ पाहून तुम्हाला अपेक्षेप्रमाणे नोट्स तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता. एकूण 5 वेळा हा व्हिडिओ तुम्हाला पाहता येतो. 5 वेळा पाहत असताना तुम्ही संपूर्णतः नोट्स त्या ठिकाणी काढून परत रिव्हिजन त्या ठिकाणी त्या प्रशिक्षणाची करू शकता. मित्रांनो, तुमच्या संस्थेने आयोजित केलेलं जे काही प्रशिक्षण आहे 1 दिवसाचा असेल, 2 दिवसाचा असेल किंवा 3 दिवसाचा असेल, त्या प्रशिक्षणामध्ये त्या प्रशिक्षकाकडून तुम्हाला संपूर्णतः त्या विषयाची माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे का वेळेचं बंधन. प्रत्येक प्रशिक्षकाला त्या ठिकाणी वेळेचं बंधन असतं
आणि मग थोड्याफार प्रमाणामध्ये त्या विषयावरती त्या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं. परंतु ह्या ॲपच्या माध्यमातून ह्या संस्थेने त्या संपूर्ण विषयाचं सखोल वर्षभरासाठी 3 महिन्यासाठी प्रशिक्षण देण्याचं डिझाईन केलेलं आहे. या प्रत्येक कोर्सची जी फी आहे ती फी कमीत कमी 100 आणि जास्तीत जास्त 700 अशी आहे. म्हणून सेवाभावी संस्था असल्याने कॉस्ट टू कॉस्ट ह्या बेसिसवरती ही संस्था काम करते. म्हणून तुम्ही ह्या संस्थेने डिझाईन केलेल्या कोर्सेसचा तुम्ही फायदा घ्या. एकूण 10 प्रकारचे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी डिझाईन केलेले ह्या ॲपमध्ये दिसतील. तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला ज्या कोर्सचं ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कोर्सला तुम्ही टच करा, तो कोर्स बाय करा आणि संपूर्ण ह्या विषयाची माहिती या पोर्टलवरती तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. मित्रांनो, या सहकार मंच फाउंडेशन YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, मित्रांना शेअर करा, पतसंस्थेतील किंवा तुमच्या संबंधित मित्रपरिवाराला शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. धन्यवाद.